तर कशात मित्रांनो, आज सकाळचे 6 वाजलेलेत आणि आज 6 वाजताच मुलांनी जोर मारायला चालू केलं. तर हे जोर मारण्यामागचं कारण असं आहे की ज्यावेळेस आम्ही रनिंग करून ग्राउंडला आलो होतो, म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी व्यायाम करतो रोज त्या ठिकाणी, तर रनिंग करून झाल्यानंतर आम्ही वॉर्मअप करत करत येत होतो चलत चलत. तर त्यावेळेस मुलांमध्ये बातचीत झाली होती, बोलाबोली. तर 100 जोर मारू शकत नाही, तू रोज 100 उठाबशा मारत नाही, 100 जोड मारत नाही, नुसता रनिंग करतो, थोडीफार एक्सरसाइज करतो. तर पोरं म्हणले आम्ही काय मारू शकत नाही का, आम्ही मोजत नाही, आम्ही जेवढा अंगातला घाम काढता येतो तेवढा व्यायाम करतो, आम्ही न मोजता करतो, असं तसं चाललं होतं. तर मुलांनी सगळ्यांनी मनाव घेतलं आणि ठरवलं की आज एक्सरसाइज करायची आणि मोटिवेट करून थोडा आपलं जोर पूर्णच करायचे. आज मोजून जोर काढायचे, 100 जोड निघतात का नाहीत बघायचे. तर सगळ्यांनी गोल राऊंड मारला आणि सगळ्यांचं जोर वगैरे चाललं होतं. तर तेवढ्यात आपला मित्र गणेश माझ्याकडे आला आणि मी मुलांना मोटिवेट करत होतो थोडं थोडं. तर भाऊ मायापाशी येऊन मला झटक लागला आणि माझ्या अंगावर हात टाकून मला उचलायला लागला. तर म्हणलं, भाऊ आता तू ह्यांना जोर काढून द्यायना आणि आता मला उचलायला लागला का, तुला खरं उचलायचं तर उचल बरं. त्याला म्हणलं त्या ईश्वर 80 किलो आहे, त्याला मार स्क्वॉट. तर भाऊनी खरंच त्याला उचलायला लागला आणि उचललं खांद्यावर आणि स्क्वॉट मारायला चालू करायचं होतं. पण त्याला काही स्क्वॉट मारणं झालं नाही, कारण तो खूप 80 किलो होता. तर तेवढं झाल्यानंतर त्याला स्क्वॉट नाहीत मारता आले. तर मग आम्ही त्याला चिडवलं आणि भाऊनी मग 60 किलोचा हा सार्थक आहे, जवळजवळ त्यांनी त्याला उचलून म्हणलं 10 स्क्वॉट मारून दाखव, तर तू जिममध्ये जातो, बॉडी बनवतो, असं तसं आम्ही त्याला थोडं चिडवत होतो. तर भाऊनी त्याला खरंच खांद्यावर घेतलं, मनाव घेऊन 10च्या ऐवजी 15 स्क्वॉट मारले मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघत असताना ते स्क्वॉट मारतोय. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आज सकाळचे 6 वाजून गेलेले आहेत आणि आपल्याला 7 वाजता रानात जायचं आहे. त्यामुळे इथं मी जास्त वेळ आज थांबणार नाही एक्सरसाइजला. तर चला मित्रांनो, मी थोडीफार माझी राहिलेली एक्सरसाइज करून घेतो आणि राहिलेलं आपलं चॅलेंजही पूर्ण करून घेतो. तर आज सहसा एक्सरसाइजमध्ये मी काय दिसत नाही आहे, सगळं मुलांना दाखवतोय. चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय इथनं कोणाला एंट्री बाहेर नव्हती आणि जाऊनही द्यायचं नव्हतं. तर चला म्हणलं आता आपलं चॅलेंज पूर्ण करून घेऊयात, कारण आपल्याला थोड्या वेळाने जायचं आहे रानात आणि सकाळची लाईट आहे, 7ची लाईट येते रानातली आमच्या. तर दाऱ्यावर जायचं आहे. तर चला म्हणलं आधी आपलं करून घेऊयात काम. तर मोबाईल वगैरे ठेवून देऊन माझं मी काम करायला लागलोच होतो. तर तेवढ्यात पोरं म्हणले आधी आमचं होऊ द्या. तर पोरांचं चाललं होतं, पोरं काय मला नंबर देत नव्हती. तर म्हणलं आज काय माझा नंबर येतोय का नाही जोर मारायला काय माहिती. मग मी थोडाफार एक्सरसाइज वगैरे केली आणि 2 सेट मारले आणि चला म्हणलं आपल्याला आता रानात जायचं आहे, तर निघूयात. तर मित्रांनो, तिथून आलो आणि आंघोळ न करताच घरी जाऊन जर्किंग वगैरे काढलं, दात वगैरे घासले आणि तोंडावर पाणी मारून फक्त टोपी घातली आणि रानात आलो डायरेक्ट विदाऊट आंघोळीचं. कारण म्हणलं आता दाऱ्यावर आहे आपण, घरी गेल्यानंतर परत आपल्याला आंघोळ करावाच लागेल. तर मित्रांनो, बघू शकता आत्तापर्यंत धुकंच पडलेलं होतं. तर आत्ता सकाळचे 7:30 वाजलेले जवळपास आणि सूर्य वर आलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता धुकंही हटलेले आहेत आणि इथं माझं कांदा भिजवायचं काम चाललेलं आहे. तर एका मित्राने हाका मारली होती शेजारी, तो बी पाणी धरत होतं. तर चला म्हणलं. तर मग तेवढं झाल्यानंतर इथं लाईट गेली होती, तर खोक्यापाशी आलो होतो मोटरीच्या. म्हणलं चला फ्यूज वगैरे उडाली का काय झालंय बघावा. तर फ्यूज वगैरे काय गेली नव्हती, लाईटच गेली होती. म्हणलं इन लाईट तोपर्यंत बघून घेऊ कांदा कसा आहे कसा नाही, खालच्या तुकड्यातला वरच्या तुकड्यातला आपण पाणी देतोय, मागं कुठं फुटलंय का, कुठं काय झालंय ते बघत होतो. तर कुठं काय झालं नव्हतं मित्रांनो. लाईट गेली नसती तर मला एवढा मोठा व्हिडिओ बी काढणं झालं नसतं. तर मित्रांनो, कांदा वगैरे म्हणलं चला भिजून घेऊयात आणि नंतर भेटूयात. तर कांदा वगैरे भिजून झाला होता, दुपार होऊन गेली होती आणि आंघोळ तर काय आंघोळ राहिलीच होती. तर म्हणलं आता दुपार झाली म्हणल्यावर आता उन्हाची थंडगार पाण्याने आंघोळ करावं लागेल. पण आंघोळीच्या आधी आपण कठीण दाढी करून यात, खूपच कठीण दाढी वाढली होती. तर मित्रांसोबत चला म्हणलं, मित्रांना घेतलं गाडीवर आणि निघालो होतो गावात. तर मग त्यांच्यासोबत गावात निघालो होतो. ते गावात आलो होतो. गावात जाता जाता एक गाडीवर पाणी घेऊन चालला होता मित्र आपला. तर चालत जाऊ द्या म्हणलं, आता तू जा पुढं भाऊ, आता आम्ही पण जातो म्हणलं कटणीच्या दुकानात, कारण कटणीचं दुकान जवळ आलं होतं. कटणीच्या दुकानात गेलो आणि त्या भाऊला म्हणलं आपल्याला मसाज करायची डोक्याचे, डोकं लय जड झालंय, दुखतंय. पण भाऊ म्हणला मशीन बिघडले. तर म्हणलं मी हातभार लावतो, मी मशीन धरतो, पण कसं तर करून ती मशीन चालू कर. मग तो बघत होता मशीन चालू होईल का नाही. मशीनीचं जुगाड करून मशीन चालू केली. तर मग म्हणलं चला आता आपण बसतो मस्तपैकी कटिंग करायला. मग काय कटिंग करायला बसलो आणि मस्तपैकी तो कटिंग दाढी करत होता. तर गाणी बी भारी लावली होती. म्हणलं चला आता आपली झोप होती काय इथंच निवांत. तर मग त्यांनी मसाज वगैरे करून झालं. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आपला इथपर्यंतच आहे. तर मित्रांनो,